मिरजेत भारताच्या विजयानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप देत पांगवले। रविवारी भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात चॅम्पियन्स स्पर्धेचा अंतिम सामना झाला। यावेळी भारताने न्यूझीलंड संघाचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। भारताच्या विजयानंतर रविवारी रात्री 10 नंतर मिरज शहरातील महाराणा प्रताप चौकात जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण जमा झाले होते। या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी सुरू होती। जवळपास अर्धा तास जल्लोष सुरू होता। या दरम्यान हजारोंच्या संख्येने तरुण मार्केट परिसरात जमा झाले होते। या दरम्यान एका परिसरातून काही तरुण जोरदार घोषणाबाजी करत मार्केटमध्ये आले। यावेळी दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरण तंग झाले। तसेच काही तरुण अग्निशील पदार्थ हवेत उडवित होते। यावेळी पोलीस निरीक्षक किरण रासकर आणि पोलिसांनी तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते जास्तच हुल्लडबाजी करत समोरच्या गटाकडे तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करू लागले। जमा हजारोंच्या संख्येने होता, मात्र त्या मानाने पोलीस मात्र 8 ते 10 जण होते। त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी चोप देण्यास सुरुवात केली। त्यामुळे मार्केट परिसरात पळापळ सुरू झाली। क्षणात 8 ते 10 पोलिसांनी हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या जमावाला क्षणात पांगवले।